बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। ई चलन दंड रद्द करावा यासाठी गेले 11 दिवस प्रदीप राठोड यांचं आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं आज वाहतूकदारांचा उद्रेक झाला। राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आश्वासन देऊनही वाहतूकदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जाते। त्याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयात 50 पेक्षा अधिक खासगी आराम बसेस घुसवण्यात आल्या। तसंच उपोषणातून काही अघटित घडल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला। ई चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी खासगी आराम बस मालक संघटनेचे प्रदीप राठोड यांचं आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आज 11वा दिवस होता। एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातील वाहतूक संघटना पुढे आल्या आहेत, पण शासनानं मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलंय। अशा परिस्थितीत आज सकाळी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 100 पेक्षा अधिक खासगी बस आल्या। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात 50 पेक्षा अधिक बस घुसवून वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथंच लाक्षणिक उपोषण केलं। वाहतूकदारांच्या एकजुटीचा विजय असो, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, राज्य सरकार होश में आओ अशा घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झालं। प्रदीप राठोड यांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे। अशावेळी त्यांची प्रकृती खालावत आहे। शासनानं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास होणाऱ्या परिणामाला जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जबाबदार असतील असं सांगण्यात आलं। या आंदोलनात सतीशचंद्र कांबळे, रफिक रावतर, मनोज चौगुले, लक्ष्मण बोराडे, अमीन फरास, उत्कर्ष पवार, अमित भोसले, अरविंद चौगुले, मोहन मराठे, किरण हांडे, श्रीकांत बागडी, वरुण पारिक, मंगल ठाकूर, प्रकाश केसरकर यांच्यासह वाहतूकदार, बस मालक, चालक उपस्थित होते।